बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुलढाण्यामध्ये मूक मोर्चा सुरू आहे। लातूर आणि बीड नंतर बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। बुलढाण्यातील मूक मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची देखील उपस्थिती आहे। गणेश सोळंकी माझे सहकारी आपल्यासोबत थेट बुलढाण्यामधून जोडले गेलेत। गणेश, आपण बघतोय सध्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे, मूक मोर्चा, आणि यामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय देखील सहभागी झालेत। नक्कीच आज सिंदखेड राज्यामध्ये या ठिकाणी मोर्चा निघत आहे। जे बीड जिल्ह्यातले मस्ताजोग येथील सरपंच आहेत संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यातले सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबद्दल जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये हा या ठिकाणी मोर्चा निघत आहे। सकल मराठा समाजाच्या वतीनं सिंदखेड राजा येथे या मोर्चाचे आयोजन केलेलं आहे। अनेक जे नागरिक आहेत सकल मराठा समाजामध्ये ते नागरिक या ठिकाणी उपस्थित होत आहेत। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणचा जो मोर्चा जो आहे तो या ठिकाणाहून तहसील कार्यालयावरती निघणार आहे। मोर्चामध्ये अनेक महिला सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्या हातामध्ये सुद्धा या ठिकाणी काळ्या पट्ट्या आणि काळे झेंडे जे आहेत ते या ठिकाणी या मोर्चामध्ये घेऊन सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो की हातामध्ये स्वर्गवासी संतोष देशमुख यांना न्याय झालाच पाहिजे अशा पद्धतीचे पोस्टर्स जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा या ठिकाणी घेतलाच गेला पाहिजे अशा पद्धतीचे पोस्टर्स सुद्धा या ठिकाणी या मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये आहेत। थोड्याच वेळामध्ये हा जो मोर्चा जो आहे तो या ठिकाणाहून निघणार आहे आणि तहसील कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे। त्या ठिकाणी या मागण्यासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे। या मोर्चाचं खास या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चामध्ये जे सहभागी होणार, सोबतच त्यांचे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी सहभागी होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गणेश। एकच मागणी करते की लवकरात लवकर आरोपी हे अटक झाले पाहिजेत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा भेटलीच पाहिजे। आणि इथल्या लोकांना मी एकच विनंती करते की इथून मागचे जे मोर्चे झाले त्यामध्ये खूप लोक सहभागी होते, लाखो संख्येने, आणि इथल्या लोकांना पण मी एकच विनंती करते की तुम्ही पण मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी राहा आणि माझ्या कुटुंबाला तसेच आमच्या गावाला हा तुमच्या आधाराची गरज आहे। आपण सर्वजण मिळून आपल्यासाठी न्याय मिळवून घेऊ। माझी एकच विनंती आहे मुख्यमंत्री भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, त्यांनी लवकरात लवकर आरोपीला पकडावं, फाशीची शिक्षा द्यावी आणि लाडक्या बहिणीला त्यांनी न्याय मिळवून देते, माझा एक आत्मविश्वास आहे।